नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामधील सर्व शेतकरी बांधवांसाठी 1 जुलै 2026 रोजी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने तुमच्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पुढील काही तासांमध्येच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने कृषी विभागाला आदेश देखील दिलेले आहेत की आता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती निधी देखील वितरित करण्याची तरतूद या ठिकाणी सुरुवात झाली आहे। शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर झाला आहे की पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती, गरजू शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती हा निधी जमा होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता जर का तुम्ही पात्र असाल तरच तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। यासाठी सरकारने पात्रतेची यादी आता जाहीर केली आहे। त्या पात्रतेच्या यादीमध्ये जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुम्ही या ठिकाणी पात्र असणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, तुमचा जिल्हा पात्रतेच्या यादीमध्ये आलाय की नाही हे आता लगेच आपण पुढे पाहणार आहोत। कोणत्या जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे, कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत, त्यासोबत शेतकरी बांधवांनो तुम्हाला 2000 रुपये रक्कम नेमकी किती वाजेपर्यंत आज मिळणार आहे हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यामुळे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला, जेणेकरून तुम्हाला सर्व काही अधिकृत माहिती या ठिकाणी समजणार आहे। शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय सरकारच्या माध्यमातून झाला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम देखील जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर का पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, तुम्हाला पीएम किसान योजनेचे मागील हप्ते जमा झालेले असतील तर तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी सुद्धा पात्र असणार आहेत। होय, आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। डायरेक्ट तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। परंतु हे फक्त पात्र आणि गरजू शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे तुम्ही पात्र आहात का हे आपण आता पुढे एका मिनिटामध्ये जाणून घेणार आहोत। कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत आणि कोणत्या नेमकी 17 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हा निधी जमा होणार आहे हे आपण आता लगेच पुढे शेतकरी बांधवांनो जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची देखील गरज पडणार नाही हे देखील लक्षात घ्या। शेतकरी बांधवांनो, आणि चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत। तर शेतकरी बांधवांनो बघा, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर झाला आहे, ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते भेटले असतील, म्हणजेच की शेतकरी बांधवांनो तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते भेटलेत का? नमोचा 8वा हप्ता असेल, 7वा हप्ता असेल, 6वा हप्ता असेल, 5वा हप्ता असेल, 4था हप्ता असेल, तिसरा हप्ता असेल, दुसरा हप्ता असेल, तुम्हाला पहिल्या हप्त्यापासून तर 8 हप्त्यापर्यंत जमा झालेत का? जमा झालेले असतील तरच तुम्ही या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, त्यासोबत तुम्हाला पीएम किसान योजनेचे हप्ते जमा झालेले आहेत का? पीएम किसान योजनेचे सुद्धा तुमच्या खात्यावरती हप्ते जमा झालेले असतील तर तुम्ही या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत। शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून आतापर्यंतची सर्वात मोठी म्हणजेच की आनंदाची बातमी तुमच्यासाठी देण्यामध्ये आलेली आहे। आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती निधी देखील जमा होण्यास सुरुवात झालेला आहे। कोणत्या 17 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती निधी जमा होतोय हे देखील मी आता तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यापूर्वी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत आणि अपात्र असणारे शेतकरी बांधवांनी कोणती कामे करायची आहेत जेणेकरून पात्रतेच्या यादीमध्ये येणार आहेत, त्यांना मी ते देखील तुम्हाला आता पुढे एका मिनिटामध्ये शेतकरी बांधवांनो सांगणार आहे। त्यामुळेच आता तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। अधिकृत माहिती आता पोर्टलवरून आलेली असून आता तुम्हाला मी सविस्तरपणे एक एक करून सांगणार आहे। तर आता चला तुम्हाला सांगतो की कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत। शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, 2 ते 3 मिनिटे नक्की टाइम काढून पाहत चला। तुमच्या जिल्ह्याचं नाव या 17 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलंय का हे देखील पहा। जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं असेल आणि तुम्ही पात्र असाल तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुम्हाला तर माहितीच आहे, डीबीटी एक अशी प्रणाली आहे, तिकडून सरकारच्या माध्यमातून पैसे पाठवले की लगेच तुमच्या खात्यावरती इकडे म्हणजेच की 30 ते 40 मिनिटांमध्येच या ठिकाणी जमा होतात। होय शेतकरी बांधवांनो, आता त्या प्रणालीद्वारे तुमच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी 1 जुलै रोजी जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे फक्त आता तुम्हाला हे पाहायचं आहे की तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलंय का, तुम्ही पात्र आहात का? जर का असाल तर तुमच्या देखील खात्यावरती काही तासामध्येच पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। तर आता शेतकरी
शेतकरी बांधवांनो बघा, सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत. तर बघा आता शेतकरी बांधवांनो कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर थोडासा वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला. आता तुम्हाला समजणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार आहे, कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत. 1 जुलै 2026 रोजी नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. आज पुढील काही तासामध्ये कोणते शेतकरी बांधव नेमकी यासाठी पात्र होणार आहेत. तर बघा, ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण आहे, शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पहा, ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण आहे असे शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत. अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. होय शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतची सर्वात महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी समोर आली असून आता पात्र व गरजू शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमची जर का ई-केवायसी पूर्ण असेल आणि ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्यायची आहे, अन्यथा तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही. आणि ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्यानंतर दुसरं काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो तुमचं आधार बँक खात्याशी लिंक असणं अतिशय आवश्यक आहे. ज्या देखील शेतकरी बांधवांचं लिंक नाही अशा शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर हे पूर्ण करून घ्यायचं आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो तिसरं काम म्हणजेच की फार्मर आय.डी. कार्ड असणं अतिशय आवश्यक आहे. आणि फार्मर आय.डी. कार्डवरती शेतकरी बांधवांनो तुमचं नाव देखील चुकीचं नसलं पाहिजे. तुमचं नाव सुरुवातपणे स्पष्टपणे म्हणजेच की तुमचं जे नाव आहे तेच नाव तुमचं असलं पाहिजे, तरच तुमच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे. ज्या शेतकरी बांधवांचं फार्मर आय.डी. कार्डवरती नाव चुकलंय अशा शेतकरी बांधवांनी ते नाव दुरुस्त करून घ्यायचं आहे, तरच हप्त्याचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. तर शेतकरी बांधवांनो हे कामे जर का तुमच्याकडे असतील तर तुम्ही पात्र असणार आहेत. आता फक्त तुम्हाला हे पाहायचं आहे की तुमच्या जिल्ह्याचं नाव या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे की नाही. जर का आलेलं असेल तर तुम्हाला आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. डायरेक्ट तुमच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. तर आता चला लगेच आपण जिल्ह्यांची यादी जाणून घेऊया. त्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आलेला आहे की नाही हे पहा. तर नंबर 1 वरती आहे ठाणे सिंधुदुर्ग वर्धा. ठाणे सिंधुदुर्ग वर्धामधील शेतकरी असाल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही सुद्धा पात्र असणार आहे, तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर वाशिम यवतमाळ मधील जर शेतकरी असाल, वाशिम यवतमाळ मध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर शेतकरी बांधवांनो पालघर परभणी रत्नागिरी मधील शेतकरी असाल, रत्नागिरी मध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला सुद्धा आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर यवतमाळ, त्यानंतर शेतकरी बांधवांनो रायगड सातारा सोलापूर सांगली, मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर अहमदनगर अकोला छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. डायरेक्ट तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे. होय शेतकरी बांधवांनो, त्याचबरोबर आता बीड आणि बुलढाणा या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल, कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, या जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम आता सरकारच्या माध्यमातून टाकण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो भंडारा चंद्रपूर धुळे मधील शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, गडचिरोली गोंदियामध्ये राहून शेती करत असाल तर आता तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. तुमच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. गडचिरोली गोंदियामधील कोणत्या पण एका तालुक्यामधील रहिवासी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. होय शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आपण म्हणू शकतो. त्यानंतर जळगाव, जालना, कोल्हापूर या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तर या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे. तुमच्या देखील खात्यावरती नमोचा 9वा हप्ता जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका. व्हिडिओला देखील लाईक करा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.